हे लोकसभेचं लोकप्रतिनिधी जो अपेस आहे त्यांना म्हणावं DPDCचा फंड आलेला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तुम्ही कोर्टात केस का केस आणि गडकरी साहेबांनी रस्ते दिले होते, ते रस्ते व्यवस्थित का केले नाही? प्रतिनिधी जर हुशार असता तर आमच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार भागला नाहीत. कुठलंही सरकार असलं केंद्र किंवा राज्याचं तसं दुजाभाव करत नसतं. ते त्या विकासाचा फंड असतो तो कलेक्टर कमिशनरला द्यावाच. सरकार कोणाचंही असो, कुठल्याही पक्षाचा असो, त्या मंत्री आमदार झाल्यानंतर तो पक्षाचा होत नाही, जनतेचा होतो. ती संविधानाची तरतूद आहे, ते आम्हाला सब समान तो देशमान सर्वांनाच द्यावं लागतं. धाराशिवमधून लातूर झाला तो डेव्हलप झाला, परंतु आमचा परभणी जिल्हा डेव्हलप का झाला नाही तर आमच्या नाकर्तृत्वान मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून झालेला आहे. साहेब, आत्तापर्यंत जर आपण म्हणजे तुमच्या बाबत जर तुमच्या विरोधकांचे हे बघितले की तुम्ही फक्त भाषण करणारे नेते आहात, तुम्ही भाषणात एक्सपर्ट आहात, पट्ट्याचे वक्ते आहात तुम्ही. मग या ह्याच्यातून आता तुम्ही ह्या विकासाच्या मुद्द्यांवरती भाष्य करताय, विकासाच्या मुद्द्यांवरती बोलताय. हे मुद्दे खरंच अस्तित्वात येणे म्हणजे प्रत्यक्षात उतरण्यात येण्यासारखे आहेत का येत्या 5 वर्ष? मी आमदार होतो 10 वर्ष, मिनिस्टर होतो. मिनिस्टर असताना माझं खातं मी एक्सटर्न केलं आहे. मला मोदी साहेबांच्या हस्ते पारितोषिक मिळालं, त्यामध्ये डेव्हलपमेंटची रेंज वाढवली. त्या खात्याकडे बघताना दृष्टिकोन वेगळा होता, तो खात्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे मी. आणि माझे डेव्हलपमेंट कॅपॅसिटी आहे नाही, मी एका तालुक्यापुरतं किंवा एका जिल्ह्यापुरतं किंवा एका राज्यापुरतं नाही. माझं विजन आहे दिल्लीपर्यंत. आणि दिल्लीमध्ये तिजोरी मोजून आहे, तिची चावी आदरणीय नरेंद्र मोदीच्या हातात आहे. आणि महाराष्ट्राची चावी आहे त्यात आदरणीय आपल्या एकनाथ शिंदेच्या हातात. चावीतल्या त्या तिजोरीतलं पैसे घेऊन येणार हाच माणूस खरा प्रतिनिधी असतो. आणि ते पैसे आणून जर जनतेच्या हितासाठी वापरले, रोड रस्ता वीज सिंचन आणि MIDC किंवा एज्युकेशन हब किंवा हेल्थ हबला वापरलं तर त्या मुलांना त्या शेतकऱ्यांना माझ्याजवळ गरीब नावाची जात आहे. प्रत्येक समाजातला गरीब माणूस आहे, त्याच्यासाठी करायचं, त्याला अपलिफ्टमेंट द्यायचं ही माझी भूमिका आहे. साहेब, परवा दिवशी म्हणजे जेव्हा बंडू जाधव बोलत होते तेव्हा त्यांनी काय आरोप केले की 450 कोटीची ड्रेनेजची फाईल अडकून आहे, 100 कोटीच्या रस्त्यांची फाईल अडकून आहे. तर हे म्हणजे भाजपकडं खरंच मागच्या 5-10 वर्षात शिवसेनेशी किंवा इथल्या लोकप्रतिनिधींशी दुजाभावानं वागले की हे लोकप्रतिनिधींचं अपयश आहे असं? हे लोकसभेचं लोकप्रतिनिधी जो अपेस आहे त्यांना म्हणावं DPDCचा फंड आलेला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तुम्ही कोर्टात केस का केस आणि गडकरी साहेबांनी रस्ते दिले होते, ते रस्ते व्यवस्थित का केले नाही? त्या कॉन्ट्रॅक्टरला बिल्डरला धमकी कोणी दिली कमिशनसाठी? प्रतिनिधी जर हुशार असता तर आमच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार भागला नाहीत. कुठलंही सरकार असलं केंद्र किंवा राज्याचं तसं दुजाभाव करत नसतं. ते त्या विकासाचा फंड असतो तो कलेक्टर कमिशनरला द्यावाच. सरकार कोणाचंही असो, तिथला जर प्रतिनिधी हुशार असेल, जास्त फंड कसा आपल्या मतदारसंघात, मग तो कुठल्याही पक्षातला विरोधी असो सत्ता असो. आम्ही आता जेव्हा स्कीम करतो एखादी माझ्या डिपार्टमेंटची वॉटर गिर समजा वॉटरचे घेत नाही तर हा माझ्या विरोध पक्षातला माणूस आहे म्हणून त्याला वॉटर देता येत नाही असं नाही. पाण्याची पिण्याची गावाची सर्वांनाच द्यावं लागतं. गावातली सर्वच मतं मला मिळत नाहीत. योजना देताना आम्ही कोणाला देतो? सर्वांना देतो. त्यामुळे लोकशाहीचं संकेत असा आहे की कुठल्याही पक्षाचा असो, त्या मंत्री आमदार झाल्यानंतर तो पक्षाचा होत नाही, जनतेचा होतो. ती संविधानाची तरतूद आहे, ते आम्हाला सब समान तो देशमान सर्वांनाच द्यावं लागतं. तिथं मला दुजाभाव करता येत नाही. त्यामुळं आमचा प्रतिनिधी लोकसभेतला किती हुशार आहे तिथला त्याच्यावर पण परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्हा बाजूला झाला, ती डेव्हलप झाला. धाराशिवमधून लातूर झाला तो डेव्हलप झाला, परंतु आमचा परभणी जिल्हा डेव्हलप का झाला नाही तर आमच्या नाकर्तृत्वान मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून झालेला आहे. याचा अर्थ त्यांना ते समजून घेतलं नाही का काय मला माहीत नाही. फंड आणणारे देखील कपॅसिटी लागते, ताकद लागते.